नमस्कार मंडळी. पाऊस पडत असताना किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी समोर गरमागरम बटाटा वडा असेल तर काय बहार येतो नाही का? पण मग लगेच मनात येतं की बाप रे, किती तेल पोटात जाईल. तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आपण बनवतोय झिरो गिल्ट बटाटा वडा, तोही आपल्या एअर फ्रायरमध्ये. चव तीच, कुरकुरीतपणा तोच, पण तेल मात्र अगदी नावापुरतं. चला तर मग माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी सुरुवातीला 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे कुकरला लावून व्यवस्थित शिजून घेतले आहेत. बटाटे शिजतायत तोवर मी मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण आणि भरपूर कोथिंबीर घालून त्याचं छान जाडसर वाटण करून घेतले. इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. बटाटे शिजल्यावर त्याची साल काढून ते पूर्णपणे थंड होऊ द्या. यामुळे भाजी अजिबात चिकट होत नाही आणि वड्यांचा आकारही छान गोल राहतो. एअर फ्रायरमध्ये बटाटे वडे करताना आपण भाजी अगदी नेहमीसारखी चविष्ट बनवू शकतो, जिथे चवीत तडजोड करायची अजिबात गरज नाही. आता गॅसवर कढई ठेवून त्यात अगदी थोडं तेल टाकूया. तेल तापलं की मोहरी, जिरे आणि कढीपत्ता तडतडला की तयार वाटण परतून घेऊया. आता यात शिजलेले बटाटे वडे टाकायचे आणि स्मॅशरने ते एकदम एकजीव करून घ्यायचे. वरून चवीनुसार थोडंसं मीठ आणि हळद आणि वरून फ्रेश कोथिंबीर टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत मिरची आणि आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. भाजी बनवताना स्मॅशरने ती एकदम व्यवस्थित मॅश करा, कारण जर भाजीमध्ये बटाट्याचे मोठे तुकडे राहिले तर एअर फ्रायरमध्ये ते वडे मधून नीट गरम होत नाहीत. एअर फ्रायरचा हाच मोठा फायदा आहे की आपल्याला फक्त भाजी फोडणीपुरतंच तेल लागतं. तळण्यासाठीच्या जास्त तेलाची गरज पडत नाही. आता वड्यांच्या बाहेरच्या आवरणासाठी आपण एका बाउलमध्ये बेसन, ओवा आणि थोडं लाल तिखट घालून घट्टसर बॅटर बनवून घेऊया. एअर फ्रायरच्या तळाशी बटर पेपर लावायला अजिबात विसरू नका. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तळताना आपण पीठ थोडं सैल ठेवतो, पण एअर फ्रायरसाठी पीठ थोडं जास्त घट्ट ठेवावं लागतं. जर पीठ पातळ झालं तर ते जाळीतून खाली गळू शकतं. हा एअर फ्रायरचा एक छोटासा तोटा म्हणता येईल, पण पीठ घट्ट ठेवलं की हा प्रॉब्लेम येत नाही. आता भाजीचे गोल गोळे बनवून ते या पिठात व्यवस्थित डीप करून घेऊया. मी एअर फ्रायरच्या बास्केटला बटर पेपर लावलाय आणि त्यावर थोडं तेलही स्प्रे केले. आता वडे त्यात व्यवस्थित अंतरावर ठेवून वरून पुन्हा थोडं तेल स्प्रे करूया, जेणेकरून वड्यांना छान सोनेरी रंग येईल. आता 180 डिग्रीवर 15 मिनिटांसाठी आपण हे वडे बेक करायला ठेवूया. साधारण 10 मिनिटांनंतर एकदा बास्केट बाहेर काढून वडे पलटून घ्या, म्हणजे ते दोन्ही बाजूंनी सारखे भाजले जातील. जर तुम्हाला वडे थोडे पांढरट वाटले तर घाबरू नका, ते शिजलेले असतात. फक्त तेलात तळल्यासारखा गडद रंग यायला थोडा वेळ लागतो. तर हे बघा, आपले कुरकुरीत एअर फ्रायर बटाटा वडा तयार आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊशार. तळलेल्या वड्यांसारखाच खूप जास्त तेलकट वास येत नाही, पण आरोग्याचा विचार केला तर हे वडे नक्कीच सरस आहेत. ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा वेट लॉसची काळजी आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, हे जे पाव दिसत आहेत ते एअर फ्रायरमध्येच बनवलेत. व्हिडिओ नक्की पहा.